कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खेड गट क्रमांक 1 च्या वतीने विद्यार्थी गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन तसेच बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रथम तथागत भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले। यावेळी गट अध्यक्ष अजय मोहिते, श्वेता पवार, स्वाती जाधव, तालुका माजी अध्यक्ष रवी जाधव, उपाध्यक्ष भारत शिर्के, भरत पवार आणि कार्यकारिणी उपस्थित होते। दरम्यान करिअर मार्गदर्शन करताना सजली बुटाला यांनी 10वी आणि 12वी नंतर मुलांनी काय केले पाहिजे, कोणती शाखा निवडल्यास कोणते शिक्षण घेता येईल याबद्दल सविस्तर माहिती दिली। तसेच पालकांनी मुलांजवळ कसे राहिले पाहिजे, आपल्या गावातच राहून आपल्या खेडमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण पूर्ण करू शकतात असे सांगितले व शेतीबद्दल सुद्धा मुलांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगत शेतीबद्दल माहिती दिली। त्यानंतर खेड, चाकाळे, सुसेरी नंबर 1, चिंचघर, कोळकेवाडी या 5 शाखेतील कार्यकारिणी, महिला कार्यकारिणी यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर विद्यार्थ्यांचा गुणगौरव व बक्षीस कार्यक्रम संपन्न झाला। सुजित जाधव यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांना पुस्तक भेट दिले। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थी श्रेयश तांबे याची आई उपस्थित होती। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस अमोल कांबळे व अनिल पवार, अक्षय गमरे, मानसी शिर्के यांनी केले। या कार्यक्रमास 5 गावातून बहुसंख्येने सभासद उपस्थित होते। 10वी नंतर आता जेव्हा तुम्ही मुलं आपली मोठी होत असतात तेव्हा तुम्हाला काळजी असते कुठल्या शाळेत घालायचं, तो निर्णय तुम्ही घेता, बरोबर। कुठल्याही शाळेत घातलं, मुलांना मराठी असो, इंग्लिश मीडियम असो, काही असो दे, तो निर्णय पालकांचा असतो। आता जेव्हा मुलं 8वी, 9वी, 10वी हे शाळेत जातात आणि आत्ताचं जनरेशन जर बघितलं तर आपल्या काळात ज्या सुविधा नव्हत्या त्या ह्यांच्या काळात खूप जास्त आहेत। जसं की मोबाईल आहे, TV आहे, यांना बाहेर जाता येतं। आपल्या काळात आपण शिक्षणाला घरातून करत होतो, बरोबर। आपल्याला दुसरी माध्यमं काही नव्हती, यांना खूप सारे ऑप्शन्स आहेत बाहेर पडायचे। ते शहरात जाऊन शिकू शकतात, इथे शिकू शकतात तुमच्याकडे, आणि भरपूर व्हरायटी ऑफ फील्ड्स आहेत, म्हणजे जिथे जिथे ते कार्यरत होऊ शकतात अशा भरपूर शाखा आहेत त्यांना इथे। आता 10वीच्या मुलांसाठी पुढे काय करायचं हे तुम्हाला सगळ्यांना टेन्शन येतं। साहजिकपणे मुलींचे जे आई वडील आहेत त्यांना सगळ्यांना एक प्रकारची भीती राहते की 10वी नंतर आता मुलीला काय करायचं, आपल्यापाशीच ठेवायचं, इथे जवळच कुठल्या तरी कॉलेजला टाकायचं, किंवा पुढे शिक्षण न देता दुसरं काहीतरी तिला इथल्या इथे छोटेसे कोर्स म्हणा किंवा कुठल्या तरी एखाद्या अकाउंट साईडला कुठल्या तरी एका दुकानात असं कुठेतरी तिला थोडंफार कामाला पाठवू की जेणेकरून तुमचं घर पण चालू शकतं, बरोबर। प्रत्येकालाच मुलांचं शिक्षण परवडेल असं पण नाही आहे आपल्याला, तर आपल्याला दोन्ही साईडने विचार केला पाहिजे की आपण आपल्या मुलांसाठी पुढे काय करणार आहोत। आता जर 10वी नंतर आपल्याला विचार करायचा असेल तर तुम्ही पहिले मुलांची आवड बघा की त्यांना आवड कशात आहे। जर त्यांना गणितात आवड असेल, त्यांना बाकी शिक्षण आवडतच नसेल, जर त्यांना कुठलाही अभ्यास करायला आवडत नसेल तर दुसरं काय त्यांना आवडतं, त्यांना चित्रकार आवडतात, त्यांना ड्रॉइंग करायला आवडतं, एखाद्याला गाणं म्हणायला आवडत असेल, एखाद्याला डान्समध्ये करिअर करायचं असेल, म्हणजे त्याची आवड कशात आहे आधी ते शोधून घ्या। मुलांशी मोकळेपणे संवाद करा, मुलांना बसवा आपल्यासोबत, आणि मेन म्हणजे आत्ताच्या पिढीसाठी तुम्ही आई किंवा वडील होण्याआधी त्यांचे जवळचे मित्रमैत्रिणी व्हा, म्हणजे त्या मुलांना बाहेर कोणातरीशी जाऊन आपलं मन मोकळं करायची गरज नाही वाटणार। ते तुमच्याशी मोकळेपणाने बोलतील, हक्काने सांगतील की आम्हाला पुढे जाऊन हे करायचं आहे। भले 10वीतल्या मुलांना तेवढं समजत नसतं की आपल्याला आपलं भविष्य कसं घडवायचं आहे, तुम्ही त्यांची मैत्रीण होऊन त्यांना समजवा, एक मित्र होऊन त्यांना मार्गदर्शन द्या की जगात काय चाललंय, जगात आपण काय करू शकतो, कुठे गेल्यावरती आपल्याला कुठे बाहेर संधी मिळू शकते, बरोबर। पण किती शिक्षण द्यायचं, काय द्यायचं याला कुठेही थांब नाही आहे, कितीही शिक्षण घेऊ शकता। इवन 40-50 पर्यंत सुद्धा आपण आज जाऊन शिक्षण घेतोय, बाहेर शिकतोय, बरोबर। त्यामुळे कुठेही असं थांबायचं नाही आहे, पण कुठलं फील्ड निवडायचं हे आपल्या हातात आहे।